खरपुडीतील सिडको प्रकल्पाच्या चौकशीचे आदेश देण्यात आलेत। 900 कोटींचा सिडको प्रकल्प आहे आणि चौकशीच्या फेऱ्यामध्ये असल्याने जालन्यातील खरपुडीमधील सिडकोत 900 कोटींचा सिडको प्रकल्पाची भूसंपादन प्रक्रिया सुरू असतानाच हा प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात सापडलाय। कारण भूमाफियांनी हा प्रकल्पामध्ये अधिकाऱ्यांसोबत संगनमत करून अपरिहार्य व्यवहार केल्याची तक्रार ठाकरे गटाचे माजी आमदार संतोष सांबरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे। त्यानुसार या प्रकल्पाच्या चौकशीचे आदेश दिले गेले असून या प्रकल्पावरून आता भाजप आणि शिवसेनेमध्ये पुन्हा एकदा झोपण्याची शक्यता आहे। आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर तपशील आपण ग्राफिकच्या माध्यमातून जाणून घेऊया। आर्थिक हितसंबंधांसाठी प्रकल्प राबवल्याचा ठाकरे गटाने आरोप केलाय। कमी दराने जमिनी खरेदी करून धनदांडग्यांच्या फायद्यासाठी हा प्रकल्प आहे। प्रकल्पाची संकल्पना 2018 साली सिडकोने मांडलेली होती। प्रकल्पाची व्यवहार्यता तपासण्यासाठी आंतरराष्ट्रीय संस्थेची नियुक्ती देखील करण्यात आली आहे। संस्थेच्या अहवालामध्ये प्रकल्प आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य नसल्याचं स्पष्ट झालंय। सरकारने 9 जुलै 2020 ला प्रकल्प निर्धिसूचित करण्याचा आदेश देण्यात आलेला होता आणि 2022 आणि 2023 मध्ये सिडको शासनाकडून या प्रकल्पाच्या पुनरावलोकनास सुरुवात झाली। केपीएमजी संस्थेच्या नव्या अहवालाच्या आधारे 2024 मध्ये प्रकल्पास अंतिम मान्यता देण्यात आली। एखादा प्रकल्प काही वर्षांमध्ये अचानक व्यवहार्य कसा ठरतो असा सवाल ही ठाकरे गटाने उपस्थित केलाय। खरपुडीमधील सिडको प्रकल्पाच्या चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत। जवळपास 900 कोटींचा हा प्रकल्प आहे आणि 900 कोटींचा सिडको प्रकल्प चौकशीच्या फेऱ्यामध्ये आलेला आहे। जालन्यातील खरपुडीमधील सिडको 900 कोटींचा सिडको प्रकल्पाची भूसंपादन प्रक्रिया ही सुरू असतानाच हा प्रकल्प आता वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडलेला आहे। कारण भूमाफियांनी या प्रकल्पामध्ये अधिकाऱ्यांसोबत संगनमत करून अपरिहार्य व्यवहार केल्याची ठाकरे गटाने आरोप केलेला आहे आणि त्यानंतर आता या प्रकल्पाची चौकशी होणार आहे आणि या चौकशीअंती नेमकं काय निष्पन्न होणार आहे हे पाहावं लागणार आहे। मात्र अधिकारी आणि भूमाफिया यांच्या सगळ्या एकत्रित व्यवहारामुळे याच्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप देखील ठाकरे गटाने केलेला आहे। जालन्यातील खरपुडी येथील सिडको प्रकल्पामध्ये जे आहे 900 कोटीचा घोटाळा झाल्याचा आरोप माजी आमदार संतोष सांबरे यांनी केलेला आहे। आपल्यासोबत या ठिकाणी माजी आमदार संतोष सांबरे बोलण्यासाठी आहे। मला सांगा नेमकं की हा घोटाळा कसा झाला, काय? जालना सिडको खरपुडी प्रकल्प हा कार्यान्वित होण्यापूर्वी काही भूमाफियांनी या ठिकाणी शेकडो एकर जमिनी खरेदी केल्या आणि त्या जमिनी खरेदी केल्यानंतर हा प्रकल्प सिडकोने संपादित करावा असे हालचाली सुरू केल्या। त्यानुसार 2019च्या सुमारास हा प्रकल्प नोटिफाय झाला। नोटिफाय झाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सिडको सोबत बैठक घेऊन या संदर्भात याचा आर्थिक व्यवहार्यता तपासणी अहवाल टेक्निकल फिजिबिलिटी रिपोर्ट मागवला। त्या रिपोर्ट प्रमाणे अर्न्स्ट अँड यंग कंपनीने हा रिपोर्ट पूर्णपणे निगेटिव्ह आहे असा अहवाल दिला। सिडकोच्या प्राथमिक इंटरनल सर्व्हेमध्ये सुद्धा हा निगेटिव्ह रिपोर्ट आला होता। त्या दृष्टिकोनातून शासनाने त्यावेळेस हा प्रकल्प रद्द ठरवला। त्या संदर्भातलं डिनोटिफिकेशन शासनाने काढलेलं होतं। या ठिकाणी जे आहे आताच मुख्यमंत्री सचिवालयातून सिडकोच्या व्यवस्थापकांना जे आहे चौकशी करण्याचे आदेश दिलेले। तो प्रकल्प डिनोटिफाईड झाल्यानंतर त्याच ठिकाणी त्याच भूमाफियांनी परत हालचाली सुरू केल्या आणि 2023 ला तो प्रकल्प परत एकदा नोटिफाय झाला आणि नोटिफाय झाल्यानंतर सध्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे। मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना काही दिवसापूर्वी निवेदन दिलं की हा प्रकल्प पूर्णपणे अव्यवहार्य आहे, फिजिबल नाही। या प्रकल्पामध्ये सिडकोला मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे आणि हे प्रकल्प कुठल्याही बाबतीमध्ये नागरिकांच्या दृष्टिकोनातून, त्या भागातल्या शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून आणि सिडकोच्या दृष्टिकोनातून सुद्धा फिजिबल नाही। या प्रकल्पामुळे धनदांडग्या शेतकऱ्यांना, या धनदांडग्या उद्योजकांना, भूमाफियांना 1,66,00,000 रुपये प्रति एकर प्रमाणे मावेजा देण्यात येतोय। गोरगरीब शेतकऱ्यांना, भूमिपुत्रांना फक्त 25 लाख रुपये प्रति एकर प्रमाणे मावेजा देण्यात येतोय आणि आज घडीला 330 कोटी रुपये वाटप करण्यात आल्याची माहिती आहे आणि
त्या भागातल्या एकही शेतकऱ्यांचा समावेश नाही, म्हणून हा फार मोठा स्कॅम आहे, घोटाळा आहे आणि हा भूमाफियांनी रचलेला हा कट कारस्थान आहे. जालन्याहून गणेश जाधव, जय महाराष्ट्र न्यूज.